माझ्या मोहिमेची योजना. मद्रास इथल्या व्हिक्टोरिया हॉलमध्ये दिलेलं व्याख्यान. माझ्या अंगी इतर दोष असले तरी माझ्या ठाई थोडाफार धीटपणा आहे असं मला वाटतं. पाश्चिमात्यांना देण्यासाठी माझ्याजवळ भारताचा संदेश होता, तो मी निर्भयपणे अमेरिकन आणि इंग्रज लोकांना दिला. आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्याला धीटपणे काही गोष्टी सांगायच्या आहेत. माझ्या अंगीकृत कार्यात अडथळा आणू पाहणारी, माझ्या कार्याच्या प्रगतीला विरोध करणारी आणि शक्य झाल्यास मला नामशेष करू पाहणारी अशी विशिष्ट परिस्थिती माझ्या भोवताली काही दिवसांपासून निर्माण झालेली आहे. ईश्वर कृपेने असल्या प्रयत्नांना यश आलं नाही. अशा स्वरूपाचे प्रयत्न नेहमी अयशस्वीच होणार. पण गेल्या 3 वर्षात माझ्याविषयी आणि माझ्या कार्याविषयी काही गैरसमज निर्माण झाला आहे. जोवर मी परदेशामध्ये होतो तोवर मी शांत राहिलो आणि मी एक शब्दही उच्चारला नाही. पण आता मात्र माझ्या मातृभूमीत असताना मला काही मुद्द्यांचं स्पष्टीकरण करायचं आहे. या माझ्या शब्दांचा काय परिणाम होईल, या माझ्या शब्दांनी तुमच्या मनात कोणत्या भावना निर्माण होतील याची मला चिंता नाही. लोक काय म्हणतील याकडे मी फारसं लक्ष देत नसतो. 4 वर्षापूर्वी दंडकमंडलू हाती घेऊन हा संन्यासी तुमच्या या शहरामध्ये आला होता. आजही मी तसाच संन्यासी आहे. सगळं जग माझ्यासाठी अजून मोकळं आहे. प्रास्ताविक म्हणून अधिक काही न बोलता आता मी विषयाकडे वळतो. प्रथमतः थिओसॉफिकल सोसायटीबद्दल मला 2 शब्द सांगितले पाहिजेत. भारतामध्ये या सोसायटीनं काही चांगलं कार्य केलं आहे हे सगळ्यांना ठाऊक आहेच. म्हणून प्रत्येक हिंदू या संस्थेबद्दल, विशेषतः श्रीमती ॲनी बेझंट यांच्याबद्दल कृतज्ञ आहे. मला श्रीमती बेझंट यांच्याबद्दल फार थोडी माहिती असली तरी मला जेवढी माहिती आहे तेवढ्यावरून माझी अशी धारणा झाली आहे की त्या आपल्या मातृभूमीच्या प्रामाणिक हितचिंतक असून या देशाच्या प्रगतीसाठी त्या आपली शक्ती सर्वस्वी वेचत आहेत. त्याबद्दल प्रत्येक खरा भारतीय त्यांचा चिरकृतज्ञ आहे. त्यांच्यावर आणि त्यांच्याबरोबर कार्य करणाऱ्या व्यक्तींवर ईश्वर कृपेचा वर्षाव हो. पण त्यांच्याविषयी कृतज्ञ असणं वेगळं आणि थिओसॉफिकल सोसायटीचे अनुयायी होणं वेगळं. एखाद्याविषयी आदर, श्रद्धा, प्रेम असणं वेगळं आणि बुद्धीच्या कसोटीवर घासून न पाहता, काहीच विचार न करता किंवा विश्लेषण न करता एखाद्याचं म्हणणं सर्वस्वी ग्रहण करणं अगदी वेगळं. इंग्लंडमधील आणि अमेरिकेमधील माझ्या अल्पशा कार्यास थिओसॉफिस्ट लोकांनी सहाय्य केलं अशी बातमी सगळीकडे पसरवण्यात येते आहे. तुम्हाला हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की ही बातमी सर्वस्वी असत्य आहे, पूर्णपणे चुकीची आहे. उदारमतं असावीत आणि मतभिन्नता असली तरी सहानुभूती असावी, अशा प्रकारच्या पुष्कळ लंब्या चौड्या गोष्टी आपण या जगात ऐकतो. हे तर फारच चांगलं, पण वस्तुस्थिती मात्र अशी दिसते की एखादा माणूस जोवर आपलं सगळं म्हणणं मानतो तोवर आपल्या ठाई त्याच्याविषयी सहानुभूती असते. पण त्यानं मतभेद व्यक्त करण्याचं धैर्य दाखवताच सगळं प्रेम आणि सहानुभूती नाहीशी होते. तसंच दुसरे काही लोक असे आहेत की ज्यांना आपला मतलब साधायचा असतो आणि त्यास बाधक असं देशात काही निर्माण झालं की त्यांच्या अंगाची आग होते, त्यांचा द्वेष उफाळतो आणि काय करावं हे त्यांना सुचत नाही. हिंदूंनी आपली घरं स्वच्छ करायचं ठरवलं तर ख्रिस्ती मिशनऱ्यांना वाईट का वाटावं? तसंच ब्राह्म समाजाला आणि त्याच्यासारख्या इतर सुधारक संस्थांना हिंदू लोक प्राणपणाने आपल्या सुधारणा आपणच करीत आहेत याबद्दल खेद का वाटावा? त्यांनी विरोधाला सिद्ध का व्हावं? त्यांनी कट्टरपणे या चळवळीचं शत्रुत्व का करावं असं मी विचारतो. मला असं वाटतं त्यांचा द्वेष आणि मत्सर एवढा भयंकर आहे की का आणि कशासाठी असं विचारण्याची सोयच नाही. 4 वर्षापूर्वी ज्यावेळी मी अनेक समुद्र महासागर ओलांडून अमेरिकेला जाण्यासाठी निघालो होतो त्यावेळी मी निर्धन, अज्ञात आणि मित्रहीन असा एक संन्यासी होतो. त्या परस्थ अमेरिकन देशात माझ्या ओळखीचं कोणी नव्हतं किंवा माझ्या जवळ परिचयपत्रही नव्हतं. म्हणून मी थिओसॉफिकल सोसायटीच्या एका पुढाऱ्याला भेटलो. सहज मला असं वाटलं की एक भारतप्रेमी अमेरिकन म्हणून हा गृहस्थ तिथल्या कोणाच्या तरी नावाचं ओळखपत्र देईल. त्यांनी मला विचारलं, तुम्ही माझ्या संस्थेचे सदस्य व्हाल काय? मी उत्तर दिलं, नाही. ह्या सोसायटीची मतं बहुंशी मान्य नसताना मी तिचा अनुयायी कसा होऊ? मग माफ करा, मी आपल्यासाठी काहीही करू शकणार नाही, असं उत्तर त्यांनी दिलं. हे काय माझा मार्ग मोकळा करणं झालं? तुम्हाला ठाऊक आहे की मद्रासमधील काही मित्रांच्या मदतीने मी अमेरिकेला पोहोचलो. त्यांच्यापैकी बहुतेक जण इथे उपस्थित आहेत.
त्यांच्यापैकी न्यायमूर्ती सुब्रमण्यम अय्यर हेच फक्त इथे अनुपस्थित आहेत. त्यांच्याविषयी मी अत्यंत कृतज्ञ आहे. अंतर्दृष्टीची दैवी देणगी त्यांना लाभलेली आहे. या आयुष्यात मला लाभलेल्या अत्यंत विश्वासू मित्रांपैकी ते एक आहेत. ते एक खरे मित्र असून भारताचे खरे सुपुत्र आहेत. असो, सर्वधर्म परिषद सुरू होण्याच्या कित्येक महिन्याआधी मी अमेरिकेत जाऊन पोचलो होतो. माझ्याजवळ फारच थोडं द्रव्य होतं. ते लवकरच खर्च होऊन गेलं. हिवाळा आला आणि माझ्याजवळ तर उन्हाळ्यात उपयुक्त असेच पातळ कपडे होते. त्या कडक थंडीच्या दिवसामध्ये काय करावं ते मला सुचेना. कारण रस्त्यामधून भिक्षा मागावी तर तुरुंगाचा रस्ता धरावा लागला असता. त्यावेळी अखेरचे थोडे डॉलर माझ्याकडे शिल्लक होते. मी मद्रासमधल्या माझ्या मित्रांना तार पाठवली. हे थिऑसॉफिस्टांना जेव्हा समजलं तेव्हा त्यांच्यातल्या एकानं लिहिलं, आता हा सैतान मरणार आहे. ईश्वराने आमचं रक्षण केलं. हे काय माझा मार्ग मोकळ करणं झालं? याचा मी उल्लेखही केला नसता, पण माझ्या देशबांधवांनो, तुम्ही ही गोष्ट मला बोलायला लावली. गेली 3 वर्ष या गोष्टीबद्दल मी अवाक्षरही बोललो नव्हतो. या बाबतीत मी मौन पाळलं. पण आज ही गोष्ट बाहेर पडली. हे काही एवढ्यावरच थांबलं नाही. सर्वधर्म परिषदेमध्ये काही थिऑसॉफिस्ट मला भेटले. त्यांच्यामध्ये मिसळण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न केला. त्यांच्या चेहऱ्यावरची तिरस्काराची भावना मला आठवते. हा क्षुद्र प्राणी देवतांच्या या मेळाव्यामध्ये कशा करता आलेला आहे, असंच जणू त्यांना म्हणायचं होतं. सर्वधर्म परिषदेत माझा नावलौकिक झाल्यावर माझ्यापुढे मोठं कार्यक्षेत्र निर्माण झालं. पण प्रत्येक कार्याच्या वेळी थिऑसॉफिस्ट लोकांनी माझे पाय ओढण्याचा प्रयत्न केला. माझ्या व्याख्यानांना थिऑसॉफिस्टांनी उपस्थित राहू नये असा आदेश देण्यात आला, कारण त्यामुळे त्यांना सोसायटीची सहानुभूती गमवावी लागली असती. त्यांच्या गुप्त विभागाच्या नियमानुसार जो माणूस या विभागाचं अनुयायित्व पत्करतो त्यांनी कुथुमी आणि मोरिया यांच्याकडूनच उपदेश घेतला पाहिजे. अर्थात हा उपदेश त्यांचे पृथ्वीवरचे प्रतिनिधी श्रीयुत जज आणि श्रीमती बेझंट यांच्याकडूनच घेतला पाहिजे. म्हणून या गुप्त विभागाचं अनुयायित्व स्वीकारणं म्हणजे आपलं स्वातंत्र्य गमावण्यासारखं आहे. अर्थातच मी हे मान्य करणं शक्य नव्हतं. एवढंच नाही तर जो माणूस हे मान्य करेल त्याला मी काही हिंदू म्हणणार नाही. श्रीयुत जज यांच्याबद्दल मला मोठा आदर वाटतो. ते एक साधे, सज्जन, मोकळ्या मनाचे असे थोर गृहस्थ होते आणि त्यांना थिऑसॉफिस्ट लोकांमधले एक आदर्श व्यक्ती म्हणून मानता येईल. त्यांच्या आणि श्रीमती बेझंट यांच्यातल्या मतभेदांवर टीका करण्याचा मला अधिकार नाही, कारण ते दोघेही माझा महात्मा जे सांगतो तेच बरोबर आहे असं मानतात. यात नवल असं की दोघांचाही महात्मा एकच आहे. सत्य काय ते ईश्वराला ठाऊक. निवाडा करणारा तोच आहे आणि दोन्ही बाजू समान असताना एकाच बाजूकडे झुकून मत देण्याचा कोणालाही अधिकार नाही. तर याप्रमाणे त्यांनी अमेरिकेत सर्वत्र माझ्यासाठी मार्ग मोकळा केला. ते थिऑसॉफिस्ट माझ्या विरुद्ध असलेल्या ख्रिस्ती मिशनऱ्यांना जाऊन मिळाले. या मिशनरी लोकांनी माझ्या विरुद्ध कल्पनातीत खोट्या नाट्या कंड्या पिकवल्या. शहराशहरातून त्यांनी माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. तिथे तर मी एकाकी आणि मित्रहीन होतो. त्यांनी प्रत्येक घरातून मला हुसकून लावण्याचा आणि माझा मित्र असलेल्या प्रत्येकाला शत्रू बनवण्याचा प्रयत्न चालवला. त्यांनी माझी उपासमार करण्याचा प्रयत्न केला आणि मला हे सांगायला दुःख होतंय की माझ्या स्वतःच्या एका देशबांधवांनी माझ्या विरुद्ध या कृत्यात भाग घेतला. हे ग्रहस्थ भारतामधल्या एका सुधारक पक्षाचे पुढारी आहेत. हे सद्ग्रस्त रोज प्रचार करीत असतात की भारतात ख्रिस्त आले आहेत. खरोखरच ख्रिस्त हे भारतामध्ये अशा मार्गाने येतील? भारतात सुधारणा घडवण्याचा हाच मार्ग आहे का? आणि या सद्ग्रस्तांना मी लहानपणापासून ओळखतो. ते माझे फार घनिष्ठ मित्र होते. पुष्कळ दिवसांपासून कोणत्याही भारतीयाशी माझी भेट झालेली नव्हती, म्हणून त्यांना पाहून मला फार आनंद झाला. पण त्यांच्यापासून मला ही अशा प्रकारची वागणूक मिळाली. ज्या दिवशी सर्वधर्म परिषदेमध्ये माझी प्रशंसा झाली, ज्या दिवशी शिकागो इथं मी लोकप्रिय झालो, त्याच दिवसापासून त्यांची वागणूक बदलली आणि सर्व प्रकारे माझा अनिष्ट करण्याचा त्यांनी गुप्तपणे आटोकाट प्रयत्न चालवला. भारतात ख्रिस्त काय अशाच मार्गाने येतील? 20 वर्ष ख्रिस्तांच्या पायाशी बसून त्यांनी हेच पाठ घेतले काय? आमचे थोर सुधारक असं सांगतात की ख्रिस्ती राज्यामुळे आणि ख्रिस्ती धर्मामुळे भारतीय लोकांचा उद्धार होणार आहे. हे साधण्याचा हाच मार्ग आहे काय? खरोखरच ते गृहस्थ जर याचं उदाहरण असतील तर फारशी आशा बाळगण्याचं काही कारण नाही. मी आपल्याला आणखी 2 शब्द सांगतो.
समाज सुधारकांच्या एका मुखपत्रात मी वाचलं की त्यांनी मला शूद्र म्हटलं आहे आणि शूद्राला संन्यासी होण्याचा काय अधिकार असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. त्याला माझं उत्तर असं की ज्याच्या पायावर यमाय धर्म राजाय चित्रगुप्ताय वै नमः असं म्हणून ब्राह्मण फुलं वाहतात आणि ज्याचे वंशज शुद्ध क्षत्रिय आहेत त्या महापुरुषाच्या कुळात माझा जन्म झाला. तुमच्या पुराण ग्रंथावर तुमचा विश्वास असेल तर या तथाकथित सुधारकांना सांगा की माझ्या पूर्वजांनी भारताच्या निम्म्या भागावर कित्येक शतकं राज्य केलेलं आहे आणि त्यांची अन्य सेवाही मशहूर आहे. माझ्या जातीचा विचार करायचा नसेल तर भारतातील आधुनिक सभ्यता कितीशी शिल्लक उरेल. एकट्या बंगाललाच माझ्या जातीनं सर्वश्रेष्ठ तत्वज्ञ, सर्वश्रेष्ठ कवी, सर्वश्रेष्ठ इतिहासकार, सर्वश्रेष्ठ पुराण वस्तू संशोधक, धर्मप्रचारक दिलेले आहेत. माझ्या जातीनंच भारताला सर्वश्रेष्ठ आधुनिक शास्त्रज्ञ दिलेला आहे. या निंदकांना आपला इतिहास थोडा तरी कळायला हवा होता. त्यांनी 3 वर्णांचा अभ्यास करायला हवा होता. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना संन्यास घेण्याचा अधिकार आहे आणि या त्रैवर्णिकांना वेदाध्ययनाचाही सारखाच अधिकार आहे हे त्यांना कळालं असतं. मी हे सहज ओघाने आलं म्हणून सांगितलं. मी याचा केवळ उल्लेख केला, पण त्यांनी मला शूद्र म्हटलं याचं मला मुळीच दुःख वाटत नाही. माझ्या पूर्वजांनी गरिबांवर जे अत्याचार केले त्याचं हे किंचित प्रायश्चित्त असेल. मी चांडाळ असतो तर त्याचा मला अधिक आनंद वाटला असता, कारण मी त्या थोर ब्राह्मणाचा, भगवान श्री रामकृष्णांचा शिष्य आहे की ज्याला चांडाळाचं घर स्वच्छ करण्याची इच्छा झाली होती. अर्थात त्या व्यक्तीने त्यांना तसं करू दिलंच नाही. ब्राह्मण संन्याशानं येऊन आपलं घर स्वच्छ करावं हे त्या व्यक्तीला योग्य कसं वाटेल. म्हणून हे संन्यासी अपरात्री उठत आणि गुप्तपणे त्या चांडाळाच्या घरी जाऊन त्याचा संडास साफ करत आणि तिथली जागा आपल्या लांब केसांनी पुसत. हे काम त्यांनी कित्येक दिवस केलं, कारण त्यांना सर्वांचं सेवक बनायचं होतं. त्या महापुरुषाचे पाय मी आपल्या मस्तकावर धारण केले आहेत. तेच माझा आदर्श आहेत. याच आदर्श पुरुषाचं अनुकरण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्वांचा सेवक बनून हिंदू आपला उद्धार करू इच्छितो. हिंदूंनी अशा प्रकारे सर्वसामान्य जनतेचा उद्धार करावा. विदेशी पद्धतीचं सहाय्य त्यांनी घेऊ नये. पाश्चात्य सभ्यतेच्या सान्निध्यात 20 वर्ष राहून माणसाचा स्वभाव कसा बदलतो याचं उदाहरण पहा. आपला मित्र लोकप्रिय होतोय आणि म्हणून तो आपल्या द्रव्यप्राप्तीच्या आड येतोय असं वाटल्यामुळे हा माणूस आपल्या स्वतःच्या मित्रालाही परदेशात उपासमारीनं मारून टाकू इच्छितो. दुसऱ्या बाजूला माझ्या आदर्श महापुरुषाचं उदाहरण पहा. शुद्ध प्राचीन भारतीय हिंदू धर्माचा जीवनावर काय परिणाम होतो याचं ते उत्तम उदाहरण आहेत. आमच्या सुधारकांपैकी एखाद्यानं तरी या प्रकारचं जीवन जगून दाखवावं. त्यानं चांडाळाची प्रत्यक्ष सेवा करून दाखवावी. मग मी त्याच्या पायापाशी बसून काही शिकेन. तत्पूर्वी नाही. बडबडीच्या खंडोगणती पोकळ शब्दांपेक्षा अल्पशा प्रत्यक्ष आचरणाचं मोल केव्हाही जास्तच चांगलं असतं. आता मद्रासमधल्या सुधारक संस्थांकडे वळतो. त्यांनी मोठ्या सहृदयपणे मला वागवलं. त्यांनी गोड शब्दात मला दिलासा दिला. बंगालमधील सुधारक आणि मद्रासमधील सुधारक यांच्यात मोठा फरक आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि मला ते पटलंही. तुम्हाला मी पुष्कळ वेळा सांगितलेलं आठवत असेल की सध्या मद्रास इथली परिस्थिती अत्यंत चांगली आहे. बंगालप्रमाणे क्रिया आणि प्रतिक्रिया यांच्या गोंधळात ते सापडले नाहीत. इथे सावकाश पण निश्चितपणे प्रगती होते आहे. इथे विकास होतोय, केवळ प्रतिक्रिया नाही. बंगालमध्ये पुष्कळ बाबतीत काही अंशी पुनरुत्थान झालं हे खरंय, पण मद्रासमध्ये नैसर्गिक रीतीने विकास घडून येतो आहे. म्हणून दोन्ही प्रांतातील लोकांमध्ये असलेला जो फरक इथले सुधारक दाखवत असतात तो मला मान्य आहे. पण त्यांच्याशी माझा जो मतभेद आहे तो त्यांनी ध्यानी घेतलेला दिसत नाही. या सुधारकांच्या काही संस्था मी त्यांच्यात सामील व्हावं म्हणून मला धाक दाखवतायत. त्याने असा प्रयत्न करावा ही फार विचित्र गोष्ट आहे. ज्याने 14 वर्ष साक्षात उपासमारीला तोंड दिलं, उद्याचं अन्न कुठे मिळेल, उद्या निजायला जागा कुठे मिळेल अशा विवंचना ज्यांनी सोसल्या त्याला भिववणं इतकं सोपं नाही. पुढील जेवण कुठून मिळेल याची काहीच शाश्वती नसताना, जवळ प्रायः काहीच कपडे नसताना, जिथे पारा शून्याच्या खाली 30 अंश उतरतो अशा अत्यंत कडक थंडीच्या ठिकाणी राहण्याची ज्यांनी हिंमत केली त्याला भारतामध्ये भिववणं इतकं सोपं नाही.
मी त्यांना प्रथम हे सांगेन की माझा स्वतःचा काही दृढ असा निश्चय आहे. मला थोडाफार अनुभवही आलेला आहे आणि जगाला देण्यासाठी माझ्याकडे काही संदेश आहे आणि तो मी भवितव्याची चिंता न करता निर्भयपणे जगाला सांगणार आहे. सुधारकांना मला हे सांगायचंय की त्या सर्वांपेक्षा मी अधिक सुधारक आहे. त्यांना लहान लहान सुधारणा घडवायच्या आहेत, मला मुळापासून सुधारणा हव्यात. आमचा मतभेद सुधारणेच्या पद्धतीबद्दलचा आहे. त्यांची पद्धती विध्वंसक आहे तर माझी रचनात्मक आहे. माझा सुधारणेवर विश्वास नाही, विकासावर आहे. स्वतः ईश्वराची जागा घेऊन समाजाला या मार्गाने जा, त्या मार्गाने जाऊ नका असे आदेश मला द्यायचे नाहीत. रामाच्या सेतूवर अल्पशी वाळू आणून टाकणाऱ्या खारीप्रमाणे मला व्हायचंय. माझी भूमिका ही अशी आहे. या अद्भुत राष्ट्रयंत्रांनी अनेक युगकार्य केलेलं आहे. राष्ट्र जीवनाची ही अद्भुत सरिता आपल्यासमोर वाहते आहे. ती चांगली आहे का वाईट आहे, तिने कोणत्या दिशेने व्हावं हे कुणास कळणार आणि कोण सांगू शकणार. नव्या जुन्या हजारो प्रकारच्या घटनांनी तिला विशिष्ट गती मिळतेय. त्यामुळे कधी ती सावकाश वाहते तर कधी द्रुतगतीने वाहू लागते. या गतीचं नियंत्रण कोण करणार? कर्तव्य करत राहणं आणि फलाची अपेक्षा न ठेवणं हे आपलं काम, असं गीता आपल्याला सांगते. राष्ट्रजीवनाच्या पुष्टीसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या तुम्ही त्याला द्या, पण त्याचा विकास मात्र त्याच्या स्वतःच्या प्रकृतीनुसार होईल. त्यावर कोणालाही नियंत्रण ठेवता येणार नाही. आपल्या समाजात पुष्कळ दोष आहेत, तसेच ते इतर प्रत्येक समाजातही आहेत. इथे विधवांच्या अश्रूंनी भूमी भिजत असेल तर पाश्चात्य देशात अविवाहित स्त्रियांच्या दुःखपूर्ण सुस्कार्यांनी वातावरण भरलेलं आहे. इथे दारिद्र्य थैमान घालत आहे तर तिकडे उपभोगाच्या अतिरेकानं पाश्चात्यांना जीवनाचा वीट येतोय. इथे अन्नाच्या अभावी लोक आत्महत्या करतात तर तिथे खायला अत्याधिक अन्न असल्यामुळे लोक आत्महत्या करतात. दुःख हे सर्वत्र आहे. ते अंगी मुरलेल्या नित्याच्या संधिवातासारखं आहे. आपण पायातून त्याला घालवलं तर तो मस्तकाकडे जातो. तिथून घालवण्याचा प्रयत्न केला तर तो आणखी कुठेतरी उत्पन्न होतो. आपण त्याला फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घालवू शकतो इतकंच. हे बालकांनो, दुःखावर वरवरचे उपाय योजणं हा काही खरा मार्ग नव्हे. आपलं तत्वज्ञान असं सांगतं की चांगले आणि वाईट याची युती नित्याची असून ती दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे आहेत. एकाचा तुम्ही स्वीकार केल्यास दुसऱ्याचाही तुम्हाला स्वीकार करावाच लागेल. सागरातील लाट इतरत्र होणाऱ्या पोकळीमुळेच उत्पन्न होत असते. इतकंच नव्हे तर सर्व जीवनच दुःखमय आहे. श्वासोच्छ्वास करत असतानाही कित्येक सूक्ष्म जंतू प्राणाला मुकत असतात. अन्नाचा एखादाही घास कुणाच्या तरी तोंडातून तो काढून घेतल्याशिवाय खाता येत नाही. हा सृष्टीचा नियम आहे. हा तत्वज्ञानाचा सिद्धांत आहे. म्हणूनच आपण हे समजून घेतलं पाहिजे की वाईट गोष्टींचा प्रतिकार केवळ बाह्य प्रयत्नांनी होणार नाही, तर त्यासाठी आपण आपलं मानसिक परिवर्तन घडवून आणलं पाहिजे. आपण कितीही मोठ्या गप्पा मारल्या तरी आपण हे ध्यानात ठेवलं पाहिजे की समाजातील दोष दूर करायचे असल्यास हे कार्य प्रत्यक्षपणे न करता लोकांना शिक्षण देऊन ते अप्रत्यक्षपणे केलं पाहिजे. समाजातील दोष दूर करण्यासंबंधीचं हे तत्व आपण प्रथम समजून घेतलं पाहिजे आणि हे तत्व समजून घेऊन आपण अधिक शांत बनलं पाहिजे. आपल्या रक्तातला अविचारीपणा घालवला पाहिजे. जगाचा इतिहास आपल्याला असं शिकवतो की जिथं जिथं अशा अविचारी सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला तिथं तिथं त्यांचा हेतू पूर्णपणे निष्फळ झाला. अमेरिकेत गुलामगिरी नष्ट करण्यासाठी जे युद्ध झालं तेवढं मोठं आंदोलन माणसांचं स्वातंत्र्य आणि हक्क प्रस्थापित करण्यासाठी कुठेही झालेलं दिसत नाही. तुम्हाला त्यासंबंधी माहिती आहेच. आणि त्याचे काय परिणाम झाले? गुलामगिरी नष्ट होण्यापूर्वी गुलामांची जी अवस्था होती तिच्या शतपट ती आज वाईट आहे. पूर्वी निदान बिचारे हे निग्रो लोक कुणाची तरी मालमत्ता होते आणि त्या नात्याने तरी त्यांची काळजी घेतली जात असे. त्यामुळेच ते सुरक्षित असत. आज ते कोणाचीच मालमत्ता नाहीत. त्यांच्या जीवांना काही किंमत नाही. क्षुल्लक कारणाकरता त्यांना जिवंत जाळलं जातं, त्यांना गोळ्या घालून मारलं जातंय आणि तरीही त्यांना मारणाऱ्यांना कायद्याचा काहीही अंकुश नाही, कारण ते निगर आहेत. त्यांना मनुष्यही मानलं जात नाही, पशुसुद्धा नाही. आणि हा सर्व कायद्यानी समाजातील वाईट गोष्टी एकदम नष्ट केल्याचा परिणाम आहे. हे अविचाराचं फळ आहे. एखादी चांगली गोष्ट घडवून आणण्यासाठी सुद्धा अविचारानं केलेल्या चळवळी विरुद्ध
इतिहासाची ही साक्ष आहे. मी हे पाहिलंय. माझा अनुभव मला हेच सांगतोय. म्हणून लोकांची निंदा करणाऱ्या कोणत्याही समितीच्या कार्यात मी भाग घेऊ शकत नाही. निंदा का करायची? प्रत्येक समाजामध्ये वाईट गोष्टी आहेत हे प्रत्येकाला माहीत आहे. आजकालचं लहान मूल सुद्धा हे जाणतं. ते सुद्धा व्यासपीठावर उभं राहून हिंदू समाजातील भयानक दोषांचा पाढा वाचू शकेल. कोणताही अशिक्षित परस्थ जगभर भटकून इथे येतो. रेल्वेनं प्रवास करता करता अर्धवट असं काहीतरी घाईनं वरपांगी पाहतो आणि मग भारतातल्या दोषांवर विद्वत्तापूर्ण व्याख्यानं झोडतो. आमच्या समाजात दोष आहेत हे आम्हालाही मान्य आहे. प्रत्येकाला दोष दाखवता येतील. पण मानव जातीचा मित्र तोच की जो हे दोष दूर करण्याचे मार्ग दाखवतो. तत्वज्ञ आणि बुडणारा मुलगा यांची गोष्ट तुम्हाला ठाऊक असेलच. तो तत्वज्ञ या बुडणाऱ्या मुलाला गंभीरपणे उपदेश करत असताना तो मुलगा ओरडून म्हणतो, मला पहिल्यांदा पाण्यातून वर काढा, मग मी तुमचा उपदेश ऐकेन. तद्वतच आमचे लोक म्हणतायत की आम्ही व्याख्यानं खूप ऐकली आहेत, संस्थाही खूप बघितल्या आहेत, वृत्तपत्र हवी तेवढी वाचली आहेत, पण आम्हाला हात देऊन वर काढू शकणारी व्यक्ती कुठे आहे? आम्हावर खरं खरं प्रेम करणारी व्यक्ती कुठे आहे? आम्हाबद्दल सहानुभूती असणारी व्यक्ती कुठे आहे? अहो, अशाच मनुष्याची आज गरज आहे. नेमक्या याच बाबतीत या सुधारकांशी माझा मोठा मतभेद आहे. जवळजवळ 100 वर्ष ते इथे सुधारणेची चळवळ चालवत आहेत. अत्यंत निंदेनी आणि शिव्याशापांनी भरलेलं वाङ्मय निर्माण करण्याव्यतिरिक्त त्यांनी काय चांगलं साधलंय? ईश्वर कृपेनी या चळवळी झाल्या नसत्या तर बरं झालं असतं. त्यांनी सनातनी लोकांवर कठोर प्रहार केले, त्यांचा धिक्कार केला, त्यांना शिव्या घातल्या. अखेर या सनातन्यांनीच त्याच भाषेत त्यांचा समाचार घेतला. याचा परिणाम असा झाला की प्रत्येक प्रांतीय भाषेमध्ये असं वाङ्मय निर्माण झालं की जे पाहून अवघ्या समाजानं, अवघ्या देशानं शर्मेनी मान खाली घालावी. ही काय सुधारणा झाली? यामुळे राष्ट्राला वैभव प्राप्त होईल? हा दोष कोणाचा? आणखी एका महत्वाच्या गोष्टीचा विचार आपण करायला हवा. भारतात आपल्यावर नेहमी राजांनी राज्य केलेलं आहे आणि सगळ्या राजांनीच सगळे कायदे केलेले आहेत. आता ते राजे गेले, या बाबतीत मार्ग दाखवणारं कोणी राहिलं नाही. सरकार काही करणार नाही, कारण त्याला लोकमताचा कल पाहून आपलं धोरण ठरवावं लागेल. प्रभावी दृढ असं लोकमत तयार होण्याकरता मोठा कालावधी लागतो. असं लोकमत तयार झाल्यावर मगच लोक स्वतःचे प्रश्न सोडवू शकतील. तोवर आपल्याला थांबलं पाहिजे. म्हणून सामाजिक सुधारणेच्या सर्व प्रश्नांचं स्वरूप हे असं आहे. सुधारणा हवी असणारे लोक कुठे आहेत? त्यांना प्रथम तयार करा. असे लोक कुठे आहेत? अल्पसंख्य लोकांचा जुलूम हा जगातला सगळ्यात भयंकर असा जुलूम आहे. दोषांची जाणीव मुठभर लोकांना झाल्यामुळे सगळं राष्ट्र क्रियाशील होणार नाही. आपलं राष्ट्र क्रियाशील का नाही? प्रथम राष्ट्र सुशिक्षित करा, मग कायदे बनवू शकतील असे लोक तयार करा, मग कायदे आपोआप बनतील. ज्या सत्तेच्या अनुमोदनानं कायदे निर्माण होतील अशी सत्ता पहिल्यांदा निर्माण करा, मग कायदे आपोआप तयार होतील. राजे तर इतिहास जमा झाले. आता जिच्या आधारानं नवीन कायदे होतील अशी लोकसत्ता कुठे आहे? तिचा विकास घडवून आणा. म्हणून सामाजिक सुधारणेसाठीही लोकांना शिक्षण देणं आवश्यक आहे. ते अत्यंत प्राथमिक असं कार्य आहे आणि ते पूर्ण होईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. गेल्या शतकात सामाजिक सुधारणेच्या ज्या चळवळी झाल्या त्यांच्यापैकी अधिकांश केवळ शोभेच्या ठरल्या. या सर्व चळवळी पहिल्या 2 वर्णांशीच संबंधित राहिल्या. इतर वर्णांशी त्यांचा संबंधही आला नाही. विधवा विवाह संबंधीच्या चळवळीचा भारतातल्या 70% स्त्रियांशी काहीही संबंध नाही. असल्या सगळ्या चळवळी भारतातील उच्चवर्णीयांपुरत्याच मर्यादित असतात. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की हे उच्चवर्णीय लोक सर्वसामान्य जनतेला शिक्षणापासून वंचित ठेवून तिच्याच पैशाच्या बळावर सुशिक्षित झालेले असतात. या उच्चवर्णीयांनी स्वतःचं घर स्वच्छ ठेवण्यासाठीच सर्व प्रयत्न केले. पण ही काही सुधारणा नव्हे. सुधारणेच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन तुम्ही विचार केला पाहिजे. यालाच मी मुळापासून सुधारणा असं नाव देतो. मुळाशी अग्नी प्रज्वलित करा आणि अधिकाधिक वर त्याला पसरू द्या, म्हणजे भारतीय राष्ट्र निर्माण होईल. या प्रश्नाची सोडवणूक वाटते तेवढी सोपी नाही, कारण तो फार व्यापक असा प्रश्न आहे. घाई करून उपयोग नाही. लक्षात ठेवा,
ही समस्या आपल्या देशातील सुज्ञ लोकांना शेकडो वर्षापासून माहीत आहे. आजकाल बौद्ध धर्माचे गोडवे गाण्याची प्रथा सुरू झालेली आहे. बौद्ध धर्मातल्या अज्ञेयवादाबद्दल विशेषतः दक्षिण भारतामध्ये बरंच काही ऐकू येतं. पण या लोकांना याची कल्पनाही नाही की आज आपली जी अवनती झालेली दिसते आहे ती बौद्ध धर्माचीच देणगी आहे. बौद्ध धर्माने हा वारसा आपल्यासाठी मागे ठेवला आहे. बौद्ध धर्माच्या उत्कर्षापकर्षाचा ज्यांनी कधीच अभ्यास केला नाही अशा लोकांच्या लेखनात तुम्हाला आढळेल की गौतम बुद्धांनी शिकवलेली अपूर्व नीती आणि त्यांचं लोकोत्तर व्यक्तिमत्व यामुळेच बौद्ध धर्माचा प्रचार झाला. मला गौतम बुद्धांबद्दल परम आदर वाटतो. पण माझे हे शब्द आपण ध्यानात ठेवा की बौद्ध धर्माचा प्रचार हा गौतम बुद्धांची तत्व आणि त्यांचं श्रेष्ठ व्यक्तिमत्व यामुळे जितका झाला नाही तितका तो बौद्धांनी उभारलेली मंदिरं, त्यांनी निर्मिलेल्या मूर्ती आणि त्यांनी लोकांसमोर ठेवलेली अवडंबरयुक्त अनुष्ठानं यांच्यामुळे झाला. अशा रीतीने बौद्ध धर्माचा प्रसार झाला. लोक ज्यात आहुती देत अशी घराघरातली छोटी यज्ञकुंड या प्रचंड मंदिरांसमोर आणि अवडंबरयुक्त अनुष्ठानांसमोर टिकू शकली नाहीत. पण कालांतराने ही सर्व अनुष्ठानं अवनत होऊन त्यांनी बिभत्स रूप धारण केलं. त्यात एवढी घृणास्पद विकृती निर्माण झाली की तिचं वर्णन मी श्रोतृवर्गापुढे करू शकत नाही. पण ज्यांना ती पाहायची असतील त्यांनी नाना प्रकारचे शिल्प असलेली दक्षिण भारतातील प्रचंड मंदिरे पाहावीत, म्हणजे त्यांना या विकृतीचा काही अंश दिसेल. बौद्धांकडून आपल्याला मिळालेला वारसा हा असा आहे. नंतर थोर सुधारक शंकराचार्य आणि त्यांचे अनुयायी यांचा उदय झाला. त्यावेळेपासून आज पावेतो शेकडो वर्ष भारतीय समाजाला मूळच्या शुद्ध वेदांत धर्माकडे परत नेण्याचं काम चालू आहे. या सुधारकांना समाजामध्ये असलेल्या दोषांची पूर्ण जाणीव होती, तरी त्यांनी त्याचा धिक्कार केला नाही. ते कधीच असं म्हणाले नाहीत की तुमच्या जवळ असलेलं सगळं काही वाईट आहे आणि तुम्ही ते सगळं टाकून द्या. ते असं कधीच म्हणू शकणार नाहीत. आज मी असं वाचलंय की माझे मित्र श्री बेरोज म्हणाले, ख्रिस्ती धर्माने रोमन आणि ग्रीक धर्माचा प्रभाव 300 वर्षात नाहीसा केला. ज्याने युरोप, ग्रीस आणि रोम पाहिला आहे तो असं कधीही म्हणणार नाही. रोमन आणि ग्रीक धर्माचा प्रभाव प्रोटेस्टंट देशातही आज पुरेपूर दिसून येतो. फक्त नावं बदललेली आहेत. जुनी दैवतं नव्या ख्रिस्ती पेहरावात आलेली आहेत. त्यांनी त्यांची नावं बदलून टाकलेली आहेत. ग्रीक आणि रोमन देवी मेरी बनल्या आहेत आणि ग्रीक आणि रोमन देव संत बनले. विधी अनुष्ठानांना नवा साज देण्यात आला. पॉन्टिफक्स मॅक्सिमस हे जुनं नाव सुद्धा जसंच्या तसं राहिलं. म्हणून बदल एकदम घडून येत नसतात. शंकराचार्यांना हे ठाऊक होतं. रामानुजनाचार्यांनाही माहिती होतं. अतएव त्यांच्यापुढे एकच उपाय होता, तो म्हणजे प्रचलित धर्माला सर्वोच्च ध्येयाकडे सावकाशपणे घेऊन जाणे. त्यांनी जर दुसरा मार्ग अवलंबला असता, अर्थात त्यांनी जर सर्व काही एकदम बदलून टाकण्याचा प्रयत्न केला असता, तर ते दांभिक ठरलं असतं. कारण त्यांच्या धर्माचे मूलभूत तत्व क्रमविकास हेच आहे. निरनिराळ्या अवस्थांमधून आत्मा सर्वोच्च ध्येयाकडे जात असतो. म्हणून या सर्व अवस्था उपयुक्त आणि आवश्यकच आहेत. मग त्यांचा धिक्कार कोण करू शकणार? मूर्तीपूजा करणं चूक आहे असं म्हणण्याची आजकाल टूमच निघालेली आहे. काहीही विचार न करता प्रत्येक जण ही गोष्ट मान्य करत असतो. एकेकाळी मलाही तसं वाटत होतं. पण या चुकीची भरपाई करण्यासाठी मला, ज्यानं मूर्तीपूजेद्वारा सर्व काही प्राप्त केलं, अशा एका महापुरुषाच्या पायाशी बसून ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागलं. मी भगवान श्रीरामकृष्णांविषयी बोलतो आहे. मूर्तीपूजेमधून श्रीरामकृष्णांसारखे महात्मे निर्माण होत असतील तर तुम्ही कशाची निवड कराल? सुधारकांच्या मार्गाची की मूर्तीपूजेची? याचं उत्तर मला हवंय. भगवान श्रीरामकृष्णांसारखे महात्मे उत्पन्न होत असतील तर आणखी हजारो मूर्तींची पूजा करा, ईश्वर तुम्हाला सहाय्य करो. अशी उदात्त जीवन कोणत्याही मार्गाने तुम्ही निर्माण करा, तरीही मूर्तीपूजेचा धिक्कार होतच आहे का ते कोणाला ठाऊक नाही. काही शतकांपूर्वी यहुदी वंशातील एका मनुष्यानं मूर्तीपूजेचा धिक्कार केला होता, म्हणून तुम्ही तसं करता काय? पण त्यानं मूर्तीपूजेचा धिक्कार केला होता याचा अर्थ हाच की त्यांनी स्वतःच्या मूर्ती व्यतिरिक्त इतरांच्या मूर्तीचा धिक्कार केला होता. कोणत्याही सुंदर रूपात किंवा प्रतीकामध्ये ईश्वराची कल्पना करणं फार वाईट आहे, ते मोठं पाप आहे, असं तो यहुदी माणूस म्हणाला. पण 2 देवदूत एका पेटीच्या दोन्ही बाजूला आहेत
वर एक मेघ आहे अशा स्वरूपात ईश्वराची कल्पना केल्यास ती मात्र पवित्रातली पवित्र होय. जर ईश्वर कबुतराच्या रूपात येत असेल तर ते पवित्र आहे, पण तोच गायीच्या रूपात येत असेल तर ती मात्र मूर्तीपूजकांच्या खुळसट समजुतीतला एक भाग आहे आणि तिचा धिक्कार केला पाहिजे, अशी ही जगाची रीत आहे. म्हणून कवी म्हणतात, आपण सर्व मानव किती मूर्ख आहोत. एकमेकाच्या कल्पना समजून घेणं, परस्परांच्या दृष्टीने पाहणं ही किती अवघड गोष्ट आहे. मानवाच्या उन्नतीच्या मार्गातली ही मोठी धोंड आहे. द्वेष, मत्सर, युद्ध, कलह यांचं हे मूळ आहे. बालकांनो, प्रौढ शिशूंनो, तुम्ही कधी मद्रास शहराच्या बाहेर पडला नाहीत आणि तरीही तुम्ही ज्यांच्या पाठीशी हजारो परंपरा आहेत त्या 30 कोटी लोकांना तुमच्या नवीन कायद्याप्रमाणे वागण्याचा आदेश देऊ इच्छिता. तुम्हाला याची काहीच लाज वाटत नाही काय? या भयंकर दोषापासून दूर राहा. प्रथम तुम्ही स्वतः शिका. अश्रद्ध बालकांनो, तुम्ही कागदावर 4 ओळी लिहिल्या आणि एखाद्या मूर्खानं तुमच्यासाठी त्या छापून प्रसिद्ध केल्या म्हणून तुम्ही स्वतःला जगाचे मार्गदर्शक समजता काय? तुमचं हे मत भारतामध्ये लोकमत ठरेल? मद्रासच्या समाज सुधारकांना मला हे सांगायचंय की त्यांच्याविषयी मला मोठा आदर आणि प्रेम आहे. त्यांचं थोर मन, त्यांचं देशप्रेम आणि गरीब आणि पीडित यांच्याविषयीची त्यांची आस्था पाहून मला त्यांच्याविषयी प्रेम वाटतं. पण बंधुप्रीतीने त्यांना मी हे सांगू इच्छितो की त्यांनी अनुसरलेला मार्ग मात्र बरोबर नाही. 100 वर्ष अवलंबली गेलेली त्यांची ही पद्धत अयशस्वी ठरलेली आहे. आपण एखादी नवी पद्धत शोधून पाहूया. भारताला कधीतरी सुधारकांची उणीव पडली आहे का? आपण भारताचा इतिहास पाहिला आहे. रामानुजाचार्य कोण होते? शंकराचार्य कोण होते? गुरु नानक कोण होते? चैतन्य महाप्रभू कोण होते? कबीर आणि दादू कोण होते? भारताच्या आकाशात अत्युज्वल्य तारकांप्रमाणे एकामागून एक चमकून गेलेले हे सगळे महान उपदेशक कोण होते? रामानुजाचार्यांना दलित वर्गाबद्दल कळवळा वाटत नव्हता काय? त्यांनी आयुष्यभर चांडाळांना सुद्धा आपल्या पंथात घेण्याचा प्रयत्न केला नाही? मुसलमानांना देखील आपल्या पंथात सामावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही काय? गुरु नानकांनी हिंदू आणि मुसलमान दोघांशीही विचारविनिमय करून एक नवी घडी बसवण्याचा प्रयत्न केला नाही काय? या सर्वांनी प्रयत्न केले आणि त्यांचं कार्य अजून सुरू आहे. फरक हाच की त्या सर्वांच्या कार्यात हल्लीच्या सुधारकांप्रमाणे अवडंबर नव्हतं. आजच्या सुधारकांप्रमाणे त्यांच्या तोंडी शिव्याशाप नव्हते, त्यांच्या तोंडी केवळ आशीर्वाद होते. त्यांनी कधी धिक्कार केला नाही. समाजाचा नेहमी विकास झाला पाहिजे असं त्यांनी लोकांना सांगितलं. भूतकाळाकडे दृष्टी टाकून ते म्हणत, हिंदूंनो, तुम्ही जे काही केलं ते चांगलंच केलं, पण बंधूंनो, आता आपण अधिक चांगलं कार्य करूया. तुम्ही दुष्ट आहात आणि तुम्हाला चांगलं व्हायचंय असं ते कधी म्हणाले नाहीत. तुम्ही चांगले आहातच, आता अधिक चांगले व्हा असं ते म्हणत. या 2 विधानांमध्ये मोठा फरक आहे. आपल्या प्रकृती धर्मानुसारच आपण विकास साधला पाहिजे. विदेशी संस्थांनी आपल्यावर लादलेल्या जीवन पद्धतीनुसार जीवन घडवणं आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार कार्य करणं निष्फळ आहे, अशक्य आहे. आम्हाला मारून झोडून जबरदस्तीने वळण लावून इतर राष्ट्रांसारखं बनवणं अशक्य आहे. याबद्दल मी ईश्वराला धन्यवाद देतो. इतर जातीच्या सामाजिक संस्थांचा मी धिक्कार करत नाही. त्यांच्यासाठी त्या ठीक असतीलही, पण आपल्यासाठी त्या ठीक नाहीत. त्यांना जे उपकारक असेल ते आम्हाला विषतुल्य ठरू शकतं. प्रथम आपण ही गोष्ट शिकली पाहिजे. आपल्याहून भिन्न अशी त्यांची शास्त्र, त्यांच्या परंपरा, यामधूनच त्यांची सध्याची जीवन पद्धती आणि कार्यपद्धती परिणत झालेली आहे. पण आपल्या पाठीशी आपली वेगळी परंपरा आहे. आपलं हजारो वर्षाचं कर्म आहे, म्हणून आपण स्वाभाविकपणे आपल्याच पद्धतीने कार्य करू शकू आणि आपल्याला तशाच प्रकारे कार्य केलं पाहिजे. मग कार्य करण्याची माझी योजना कोणती? प्राचीन महापुरुषांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करणं ही माझी योजना आहे. मी त्यांच्या कार्याचा अभ्यास केला आहे आणि त्यांनी कोणत्या पद्धतीने कार्य केलं हे ईश्वराच्या कृपेने मी शोधून काढलं आहे. ते समाजाचे थोर निर्माते होते. त्यांनी समाजाला सामर्थ्य, पावित्र्य आणि जीवनशक्ती देण्याचं महान कार्य केलंय. त्यांनी अपूर्व असं कार्य केलं आहे. आपल्यालाही तसंच अपूर्व कार्य करायचं आहे. परिस्थितीमध्ये बदल झालाय आणि म्हणून
आपल्या कार्यपद्धतीत सुद्धा आपल्याला किंचित बदल केला पाहिजे, इतकंच. व्यक्तीप्रमाणे प्रत्येक राष्ट्राचं एक विशिष्ट जीवन ध्येय असतं. ते त्याच्या जीवनाचं केंद्र असतं. हे ध्येय त्याच्या जीवनरूपी संगीतातल्या मुख्य सुराप्रमाणे असतं आणि इतर सगळ्या गोष्टी गौण सुरांप्रमाणे या मुख्य सुराशी सुसंवाद साधत असतात. एखाद्या राष्ट्राची, उदाहरणार्थ इंग्लंडची जीवनशक्ती राजकीय सत्तेत साठलेली असते. दुसऱ्या एखाद्या राष्ट्राची जीवनशक्ती विभिन्न कलांमध्ये सामावलेली असते, इत्यादी इत्यादी. पण भारतामध्ये धर्म हेच राष्ट्रीय जीवनाचं केंद्र आहे. राष्ट्र जीवनाच्या संगीताचा तो मुख्य सूर आहे. जर एखाद्या राष्ट्रानं आपलं जीवनतत्व बाजूला सारण्याचा प्रयत्न केला, शतकानुशतकांच्या परंपरेमुळे ज्याच्या जीवनाला जी दिशा लाभलेली आहे तीच जर सोडून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यात जर ते यशस्वी झालं, तर त्या राष्ट्राचा मृत्यू ओढावेल. म्हणून तुम्ही जर धर्माला बाजूला सारून राजकारण, समाजकारण किंवा आणखी काहीतरी जीवनाचं केंद्र म्हणून किंवा राष्ट्राची जीवनशक्ती म्हणून स्वीकाराल, तर त्याचा परिणाम हा होईल की तुमचा पूर्णपणे नाश होऊन जाईल. हा नाश जर टाळायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट, तुमची जीवनशक्ती, जो धर्म, त्याच्या आधारेच केली पाहिजे. तुमच्या राष्ट्राचा कणा जो धर्म, तोच तुमच्या सगळ्या संवेदनांचा आणि भावनांचा आधार असला पाहिजे. समाज जीवनावर होणारे प्रत्यक्ष परिणाम दाखवल्याशिवाय अमेरिकन लोकांना मला धर्माचं ज्ञान देता आलं नाही, याचा मला अनुभव आहे. वेदांतामुळे घडू शकणारे आश्चर्यकारक राजकीय बदल सांगितल्याविना इंग्लंडमध्ये मी धर्म समजावू शकलो नाही. त्याचप्रमाणे भारतातही नवीन समाजपद्धती आध्यात्मिक जीवनाला कितपत सहाय्यभूत ठरू शकेल हे दाखवूनच समाज सुधारणांचा प्रचार करावा लागेल. आणि राजकीय तत्व शिकवतानाही ती राष्ट्राच्या आध्यात्मिक गरजा कितीशा भागवू शकतील हे दाखवावं लागेल. प्रत्येक मनुष्याला स्वतःचा मार्ग निवडून घ्यावा लागतो. हीच गोष्ट राष्ट्रालाही लागू आहे. आपण आपली निवड कित्येक शतकांपूर्वी केली आहे, तिला आता आपण चिकटून राहिलं पाहिजे. आणि कोणत्याही दृष्टीने पाहिलं तरी ही निवड काही वाईट नाही. या जगात जडाऐवजी चैतन्याचा विचार करणं, माणसाऐवजी ईश्वराचा विचार करणं, ही निवड काय वाईट आहे? परलोकावर दृढ श्रद्धा, या जगाविषयी वितृष्णा, त्यागाची तीव्र भावना, ईश्वर आणि अमर आत्मा यांच्यावर दृढ विश्वास, ही सगळी तुमच्या ठाई आहेतच. ती टाकून देण्याचं तुमच्यापैकी कोणालाही मी आव्हान देतो. तुम्हाला ते शक्य नाही. काही काळ जडवादी होऊन आणि जडवादाविषयी बोलून तुम्ही मला फसवण्याचा प्रयत्न करू शकाल, पण तुमचा स्वभाव मला माहीत आहे. मी जर तुम्हाला चांगल्या रीतीने धर्म समजावून सांगितला तर तुम्ही तात्काळ अत्यंत आस्तिक होऊन जाल. तुम्ही आपला स्वभाव कसा पालटू शकाल? म्हणून भारतामधील प्रत्येक सुधारणेसाठी धार्मिक स्वरूपाची चळवळ प्रथम हाती घेतली पाहिजे. भारतामध्ये समाजवादी किंवा राजकीय कल्पनांचा पूर वाहवण्यापूर्वी प्रथम या भूमीमध्ये आध्यात्मिक विचारांचा पूर वाहू द्या. आपलं पहिलं कार्य हे आहे की आपली उपनिषदं, आपली पुराणं आणि आपली अन्य शास्त्र यांच्यामध्ये पडून राहिलेली आश्चर्यकारक सत्य त्या ग्रंथांमधून बाहेर काढून, मठांमधून, अरण्यांमधून, विशिष्ट संप्रदायांमधून बाहेर काढून सर्व देशभर पसरवली पाहिजेत. म्हणजे ती एखाद्या वणव्याप्रमाणे देशाच्या चारी दिशांना पसरतील. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि सिंधूपासून ब्रह्मपुत्रेपर्यंत अखिल देश ती भारून टाकतील. प्रत्येकानं ती सत्य ऐकली पाहिजेत. कारण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की प्रथम आपण सत्याचं श्रवण केलं पाहिजे, मग त्यावर मनन केलं पाहिजे आणि मग त्याचा ध्यास घेतला पाहिजे. लोकांना प्रथम हे सत्य ऐकू द्या आणि जो कोणी लोकांना आपल्या शास्त्रामधील ही महान सत्य ऐकवेल त्याचं ते कर्म सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात चांगलं म्हणावं लागेल. आपले महर्षी व्यास म्हणतात, कलियुगात एकच कर्म शिल्लक आहे. यज्ञ आणि कठोर तपस्या आज उपयोगाच्या नाहीत. आज दान हेच एकमात्र कर्म उरलेलं आहे. आणि या दानामध्ये धर्माचं दान आणि आध्यात्मिक ज्ञानाचं दान हे सर्वोच्च दान आहे. भौतिक ज्ञानाचं दान हे दुय्यम प्रतीचं दान आहे. या नंतरचं दान हे जीवदान आणि चौथं दान हे अन्नदान. असा हा क्रम आहे. आपल्या या समाजाची आश्चर्यकारक दानशील वृत्ती पहा.
या अत्यंत गरीब देशात दिल्या जाणाऱ्या दानाकडे पहा. इथले लोक इतके आतिथ्यशील आहेत की या देशात कोणताही माणूस जवळ काहीही न बाळगता उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत प्रवास करू शकतो. तो जिथे जिथे जाईल तिथे तिथे लोक त्याला आपला मित्र मानून त्या त्या प्रदेशात मिळत असलेल्या उत्तम वस्तूंनी त्याचं स्वागत करतील. आणि या देशात जोपर्यंत घरात भाकरीचा एखादाही तुकडा शिल्लक असेल तोपर्यंत कोणताही भिकारी उपाशी मरणार नाही. या दानशील भूमीत पहिल्या प्रकारचं दान अर्थात आध्यात्मिक ज्ञानाचं दान देण्यात, त्याचा प्रसार करण्यात आपण आपली शक्ती उपयोगात आणूया. आणि हा प्रसार भारतापुरताच मर्यादित न ठेवता तो संपूर्ण जगभर केला पाहिजे. ही तर आपली परंपरा आहे. भारतीय विचार भारताबाहेर गेले नाहीत असं जे म्हणतात आणि भारताबाहेर प्रचार करणारा मी पहिलाच संन्यासी आहे असं जे सांगतायत त्यांना आपला स्वतःचा इतिहास माहीतच नाही असं म्हटलं पाहिजे. ही गोष्ट तर वारंवार घडलेली आहे. जेव्हा जेव्हा जगाला आवश्यकता वाटली तेव्हा तेव्हा या आध्यात्मिकतेच्या चिरंतन प्रवाहानं अवघं जग व्यापून टाकलेलं आहे. राजकीय ज्ञानाचा प्रसार तुतारीच्या नादानं आणि सैन्याच्या संचलनानं होत असेल, लौकिक आणि सामाजिक ज्ञान बंदुका आणि शस्त्र यांनी प्रसृत होत असेल, पण ज्याप्रमाणे दव हे न दिसता न ऐकू येता शांतपणे पडतं आणि गुलाबांचे ताटवे फुलवतं, त्याप्रमाणे आध्यात्मिक ज्ञानाचं दान शांतपणे दिलं जाऊ शकतं. भारतानं जगाला आध्यात्मिक ज्ञानाचं हे दान वारंवार दिलेलं आहे. जेव्हा जेव्हा एखादी जैष्णू जात निर्माण होऊन तिने जगातल्या राष्ट्रांना एकत्र आणलं, जेव्हा जेव्हा तिनं विभिन्न देशांना जोडणारे वाहतुकीचे मार्ग निर्माण केले, तेव्हा तेव्हा भारतानं लगेच त्या सर्व देशांना आपल्या आध्यात्मिक ज्ञानाचा पुरवठा करून जगाच्या उन्नतीला हातभार लावला. बुद्धांच्या जन्माच्या शेकडो वर्ष आधी ही घटना घडली आणि तिच्या खुणा आजही चीन, आशिया मायनर आणि मलाया द्वीपकल्प या ठिकाणी आढळतात. जेव्हा त्या ग्रीक जगज्जेत्यांनी तत्कालीन ज्ञात जग एकत्र आणलं तेव्हाही हीच घटना घडली. तेव्हाही भारतीय आध्यात्मिक ज्ञानाचा पूर सर्वत्र पसरला आणि ज्या सभ्यतेचा पाश्चात्यांना आज गर्व वाटतो ती त्या पुराचीच अविशिष्ट खूण आहे. आज तीच संधी पुन्हा प्राप्त होतीये. पूर्वी कधीही एकत्र आणले गेले नव्हते इतके देश ब्रिटिश सत्तेने एकत्र जोडलेत. त्यांनी निर्माण केलेल्या वाहतुकीच्या मार्गांनी आणि साधनांनी जगाची दूरदूरची टोकं जोडलेली आहेत. इंग्रजांच्या अपूर्व बुद्धीमुळे जग पूर्वी कधीही नव्हतं एवढं एकत्र जोडलं गेलेलं आहे. मानव जातीच्या इतिहासात पूर्वी कधीही नव्हती इतकी व्यापारी केंद्र आज निर्माण झालेली आहेत. आणि लगेच भारतानं जागृत होऊन आपलं आध्यात्मिक ज्ञान कळत नकळत जगाला देण्यास सुरुवात केलेली आहे. तयार असलेल्या मार्गांनी आता ते ज्ञान जगाच्या प्रत्येक भागात जाऊन पोहोचेल. मी अमेरिकेला गेलो हे काही माझं तुमचं कार्य नव्हे. भारताचं भवितव्य साकार करणाऱ्या ईश्वराचं ते कार्य आहे. तो माझ्यासारख्या आणखी शेकडो लोकांना जगातल्या सगळ्या देशात पाठवेल. जगातील कोणतीही शक्ती या गोष्टीला प्रतिबंध करू शकणार नाही. तुम्हाला हे कार्य केलंच पाहिजे. आपल्या धर्माच्या प्रचारासाठी तुम्ही बाहेर गेलंच पाहिजे. जगातल्या प्रत्येक देशात तुम्ही प्रचार केलाच पाहिजे. जगातल्या सर्व लोकांना तुम्ही आपला धर्म शिकवला पाहिजे. प्रथम आपण हेच कार्य केलं पाहिजे. आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार केला की त्याबरोबरच आवश्यक असलेले लौकिक आणि अन्य प्रकारचं ज्ञान आपोआपच येईल. पण धर्माला वगळून जर तुम्ही लौकिक ज्ञानाचा प्रसार करण्याचा प्रयत्न कराल तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की भारतात तुमचे हे प्रयत्न फुकट जातील. लोकांवर त्याचा काहीच प्रभाव पडणार नाही. एवढा मोठा बौद्ध धर्म भारतामध्ये अयशस्वी झाला याचंही काही अंशी हेच कारण होतं. म्हणून माझ्या मित्रांनो, आपल्या शास्त्रातील सत्यांचा भारतात आणि भारताबाहेर प्रसार करण्यासाठी तरुण प्रचारकांना शिक्षण देणाऱ्या संस्था आपल्या देशात सुरू करण्याची माझी योजना आहे. माणसं हवी आहेत. इतर सर्व काही आपोआप जुळून येईल, पण सशक्त, उत्साही, श्रद्धावान आणि निष्कपट अशी तरुण माणसं हवी आहेत. असे 100 तरुण मिळाले तरी सर्व जगात क्रांती घडवता येईल. अन्य सर्व गोष्टींपेक्षा दृढ निश्चयाचं बळ हे अधिक असतं. दृढ निश्चय हा ईश्वरापासून प्राप्त होत असल्यामुळे त्याच्यापुढे सर्वांनी विनम्र झालंच पाहिजे. विशुद्ध मनाने केलेला दृढ निश्चय
हा सर्व शक्तिमान असतो. तुमचा यावर विश्वास नाही काय? आपल्या धर्मातील या महान सत्यांचा सर्व जगात प्रसार करा. जग त्यांची वाट बघतंय. शतकानुशतकं लोकांना मानवाच्या हीनतेचे सिद्धांत शिकवण्यात येत आहेत. त्यांना सांगण्यात येतंय, तुम्ही सर्वजण कुचकामाचे आहात. समग्र जगातील सर्वसामान्य लोकांना तुम्ही मानव नाही असं सांगितलं जातंय. शेकडो वर्ष त्यांना एवढं भिववण्यात आलेलं आहे की आता जवळजवळ ते पशु बनले आहेत. आत्म्याविषयीचे विचार श्रवण करण्याची त्यांना कधी संधीच मिळालेली नाही. त्यांना आत्म्याविषयीचे विचार ऐकू द्या. क्षुद्रात क्षुद्र असलेल्या व्यक्तीतही आत्मा आहे हे त्यांना कळू द्या. ज्याला जन्म नाही आणि मृत्यूही नाही, ज्याला तलवार कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, वारा सुकवू शकत नाही, जो अविनाशी, अनादी, अनंत, शुद्ध, सर्व शक्तिमान आणि सर्वव्यापी आहे, असा आत्मा प्रत्येकाच्या ठायी विद्यमान आहे हे त्यांना कळू द्या. त्यांना आत्मविश्वास वाटू द्या. तुम्ही आणि इंग्रज यांच्यात कशामुळे फरक आहे? त्यांना स्वतःच्या धर्माचं श्रेष्ठत्व आणि कर्तव्याविषयीची जाणीव इत्यादी विषयी बोलू द्या. पण मला हा भेद कशामुळे आहे हे कळलंय. भेद यामुळे आहे की इंग्रज माणसाच्या ठायी आत्मविश्वास आहे आणि तुमच्या ठायी तो नाही. आपण इंग्रज आहोत आणि म्हणून आपण सर्व काही करू शकतो असा त्याला आत्मविश्वास वाटत असतो. त्यामुळे आत वसत असलेला ईश्वर जागा होतो आणि तो इंग्रज माणूस हवं ते करू शकतो. तुम्ही काहीच करू शकणार नाही असं तुम्हाला नेहमी शिकवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही दिवसेंदिवस कुचकामी बनत चाललेला आहात. आपल्याला सामर्थ्य हवंय म्हणून आत्मविश्वास असू द्या. आपण दुर्बल झालो आहोत म्हणून आपल्यात गूढवाद, गुप्तविद्या इत्यादी गोष्टी शिरल्या आहेत. त्या भय उत्पन्न करणाऱ्या गोष्टी आहेत. त्यांच्यात काही मोठी सत्य असतीलही, पण त्यांच्यामुळे आपला नाश झालाय. आपले मज्जातंतू शक्ती संपन्न करा. आपल्याला लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जातंतू हवेत. आपण पुष्कळ दिवस रडलो, आता रडणं पुरे. आता आपल्या पायावर उभे राहा आणि मनुष्य बना. आपल्याला मनुष्य बनवणारा धर्म हवाय. आपल्याला मनुष्य बनवणारे सिद्धांत हवेत. मनुष्य निर्माण करणारं सर्वांगीण शिक्षण आपल्याला हवंय. आणि सत्याची कसोटी पुढील प्रमाणे आहे. आपल्याला जे काही शरीरानं, मनानं आणि आध्यात्मिक दृष्ट्या दुर्बल करत असतं त्याचा विषाप्रमाणे त्याग करा. त्यात काहीही जीवनदायी तत्व नाही. ते सत्य असूच शकत नाही. सत्य आपल्याला सामर्थ्य संपन्न करतं. सत्य म्हणजे पावित्र्य. सत्य म्हणजे ज्ञान. सत्यामुळे बल प्राप्त झालं पाहिजे. सत्यामुळे ज्ञान आणि उत्साह यांचा संचार झाला पाहिजे. गूढवादात थोडं बहुत सत्य असलं तरी साधारणपणे त्यामुळे दुर्बलताच प्राप्त होते. विश्वास ठेवा, मी याचा आयुष्यभर अनुभव घेऊन हा निष्कर्ष काढलाय. मी भारतभर संचार केला. इथली प्रत्येक गुहा शोधली. हिमालयातही वास्तव्य केलं. ज्यांनी संपूर्ण जीवन हिमालयामध्ये घालवलं असे काही लोक मला माहिती आहेत. हे सगळे अनुभव घेऊन मी या निष्कर्षाप्रत येऊन पोचलो आहे की या गूढवादामुळे दौर्बल्य येतं. माझं माझ्या राष्ट्रावर प्रेम आहे. तुमची अधिक अधोगती मला पाहवणार नाही. तुम्ही अधिक दुर्बल झालेले मला पाहवणार नाही. म्हणून तुमच्या कल्याणाकरता, सत्याकरता मी माझ्या समाजाची अधिक अधोगती होऊ नये याकरता मला तुम्हाला आवर्जून सांगितलंच पाहिजे. आता थांबा. आणखी अवनती करून घेऊ नका. दुर्बल करणारा गूढवाद टाकून देऊन बलिष्ठ व्हा. आपल्या उपनिषदांकडे परत चला. त्या तेजस्वी, शक्तिदायी असं तत्वज्ञान साठवलेलं आहे. दुर्बल करणाऱ्या या गूढ गोष्टींपासून दूर राहा. उपनिषदांचं हे तत्वज्ञान अंगीकारा. या जगातील महान सत्य ही अगदी सरळ सोपी अशी असतात. आपलं अस्तित्व आपल्याला जसं सहज कळतं तशी ही सत्य सहज कळण्यासारखीच असतात. उपनिषदातील सत्य तुमच्या समोर आहेत. ती ग्रहण करा. ती प्रत्यक्ष कार्यात उतरवा आणि मग भारताचा उद्धार अवश्य होईल. आणखी एक गोष्ट सांगून मी आपलं भाषण संपवेन. लोक देशभक्तीविषयी बोलत असतात. देशभक्तीवर माझा विश्वास आहे. तिच्या संबंधी माझाही एक आदर्श आहे. महान कार्य करायचं असेल तर त्यासाठी 3 गोष्टी आवश्यक असतात. प्रथमतः
हृदयाची तळमळ हवी. बुद्धी किंवा तर्क यात काय आहे? तर्क आपल्याला किंचित पुढे घेऊन जातो, पण नंतर त्याची गती कुंठित होते. पण हृदयातूनच स्फूर्ती मिळते. प्रेम हे अशक्य गोष्टींना शक्य करतं. जगातील सर्व रहस्य प्रेमाने उलगडतात. म्हणून माझ्या भावी सुधारक मित्रांनो, भावी देशभक्तांनो, तुमच्या हृदयात तळमळ असू द्या. तुमच्या हृदयात तळमळ आहे का? देवतांचे आणि ऋषींचे लाखो वंशज आज पशुतुल्य बनले आहेत. हे बघून तुमच्या हृदयाला पीळ पडतो का? कोट्यावधी लोक आज भुकेने तडफडतायत. नव्हे, शेकडो वर्षापासून ते असे तडफडतायत. हे बघून तुमच्या हृदयाला घरं पडतात का? आपला देश अज्ञानाच्या काळ्या कुट्ट मेघांनी झाकाळून गेलेला आहे आणि हे बघून तुमचं हृदय पिळवटून निघतं का? त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होता आहात का? तुमची झोप उडते का? ही तीव्र भावना तुमच्या नसानसातून शिरली आहे काय? तुमच्या रक्तात ती भिनून तुमच्या हृदयस्पंदनाशी ती एकरूप झाली आहे काय? तिने तुम्हाला अक्षरशः वेड लावलंय का? देशाच्या दुर्दशेच्या या चिंतेनी तुम्हाला पूर्णपणे ग्रासून टाकलंय का? या चिंतेनी ग्रासल्यामुळे तुमचा नावलौकिक, तुमची पत्नी, तुमची मुलं, तुमची संपत्ती इतकंच नव्हे तर तुमचे स्वतःचं शरीर या सगळ्याचा तुम्हाला विसर पडला आहे का? तुमची अशी अवस्था झाली आहे का? देशभक्त होण्याची ही पहिली पायरी आहे. अगदी पहिलीच पायरी आहे. तुमच्यापैकी पुष्कळांना माहिती आहे, मी सर्वधर्म परिषदेकरता अमेरिकेला गेलो नव्हतो, तर माझ्या देशबांधवांविषयीची ही तीव्र भावना माझ्या हृदयात मूळ धरून होती. एखाद्या भूताप्रमाणे ती माझ्या मानगुटीला बसलेली होती. मी 12 वर्ष भारतभर प्रवास केला, पण माझ्या देशबांधवांकरता काही कार्य करण्याचा उपाय न सापडल्यामुळे मी अमेरिकेला गेलो. त्यावेळी जे लोक मला जाणत होते त्यांना हे ठाऊक आहे. या सर्वधर्म परिषदेची चिंता कोणाला होती? माझ्याच रक्ताच्या माझ्या देशबांधवांची सारखी दुर्दशा होत होती. त्याची चिंता वाहणारे कोण होतं? म्हणून लक्षात ठेवा की देशभक्त होण्याची पहिली पायरी ही अशी आहे. समजा की देशाविषयी तुमच्या हृदयात तळमळ आहे, पण केवळ व्यर्थ बोलण्यात शक्ती न खर्च करता आपल्या देशबांधवांची दुर्दशा थांबवण्याकरता तुम्ही काही प्रत्यक्ष मार्ग शोधून काढला आहे काय? लोकांना शिव्याशाप देण्याऐवजी तुम्ही त्यांना खरोखरच काही मदत करू शकता का? त्यांना या जीवन मृत अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्या या दुःखात त्यांचं सांत्वन करण्यासाठी तुमच्याकडे गोड शब्द आहेत का? देशभक्त होण्यासाठी ही दुसरी पायरी आहे. पण केवळ एवढंच पुरेसं नाही. पर्वतप्राय विघ्नांना तोंड देता येईल असा दृढ निश्चय तुमच्या ठाई आहे का? सर्व जग हाती खड्ग घेऊन तुमच्या विरुद्ध उभं राहिलंय आणि तरीही तुम्हाला जे सत्य वाटतं ते करण्याचं धैर्य तुमच्यात आहे का? तुमची पत्नी, तुमची मुलं यांनी विरोध केला, तुमची सगळी संपत्ती गेली, तुमचा नावलौकिक गेला, तरीही तुम्ही दृढ राहाल का? अशा परिस्थितीत देखील तुम्ही आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करत धीरानं वाटचाल करत राहाल का? राजा भर्तृहरी यांनी म्हटलंय, नीती निपुण महात्मे निंदा करोत किंवा स्तुती करोत, लक्ष्मी येवो किंवा कुठेही जावो, मरण आज येवो किंवा युगानंतर येवो, धैर्यवान पुरुष तोच जो सत्याच्या मार्गापासून किंचितही ढळत नाही. तुमच्या ठाई अशी चिकाटी आहे का? देशभक्त होण्याची ही तिसरी पायरी आहे. तुमच्या ठाई या तीनही गोष्टी असतील तर तुमच्यापैकी प्रत्येक जण अचाट कामं करेल. मग तुम्हाला वृत्तपत्रात लिहिण्याचं प्रयोजन नाही, व्याख्यानं देण्याचं कारण नाही. तुमच्या मुखावरच अपूर्व तेज विलसेल. तुम्ही गुहेत राहत असलात तरी तुमचे विचार खडकाच्या भिंती भेदून बाहेर पडतील. तुमच्या विचारांना योग्य आधार न मिळाल्यास ते कदाचित शेकडो वर्ष स्पंदनाच्या रूपात जगभर फिरत राहतील आणि शेवटी त्यांना योग्य मेंदूचा आधार मिळताच त्यांचं प्रत्यक्ष रूपात कार्य सुरू होईल. विचारांचं, हृदयातल्या कळकळीचं आणि हेतूंच्या विशुद्धतेचं सामर्थ्य हे असं आहे. मी तुमचा पुष्कळ वेळ घेतला असं मला वाटतं, पण फक्त आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. माझ्या देशबांधवांनो, माझ्या मित्रांनो आणि माझ्या संतानांनो, आपलं हे राष्ट्ररूपी जहाज लाखो जीवांना भवसागरातून पार करण्याचं कार्य करत आलेलं आहे. गेली हजारो वर्ष या जहाजानं लक्षावधी जीवांना या सागराच्या पलीकडे नेऊन
अमृतधामी पोचवलेलं आहे. पण आज कदाचित आपल्या प्रमादामुळे हे जहाज थोडं नादुरुस्त झालेलं आहे, त्याला काही छिद्र पडलेली आहेत. पण म्हणून तुम्ही त्याला शिव्याशाप देणार का? जगात ज्यानं आपल्यासाठी सर्वांहूनही अधिक कार्य केलं त्याला तुम्ही आता शिव्याशाप देणं योग्य होईल का? या राष्ट्ररूपी जहाजाला, आपल्या या समाजरूपी जहाजाला काही छिद्र पडली असतील तर आपण त्याच्या संतानांनी ती बुजवून टाकली पाहिजेत. हे कार्य आपल्या हृदयाचं रक्त देऊन आपण आनंदानं करूया, आणि जर आपल्याला हे जमलं नाही तर मरण पत्करूया. आपण आपल्या मेंदूचे गोळे करून त्यांनी या जहाजाची छिद्र बुजवूया, पण आपण त्याचा कधीही धिक्कार करता कामा नये. आपल्या या समाजाविरुद्ध एकही कठोर शब्द बोलू नका. त्याच्या प्राचीन महत्तेमुळे मी त्याच्यावर प्रेम करतो. तुम्हा सर्वांबद्दल मला प्रेम वाटतं, कारण तुम्ही देवांची तसंच महिमाशाली पूर्वजांची लेकरं आहात. मग मी तुम्हाला शिवाशाप कसा देईन? कधीच नाही. तुमचं सगळ्या प्रकारे कल्याण हो. माझ्या संतानांनो, माझ्या सर्व योजना तुम्हाला सांगण्यासाठी मी आलो आहे. तुम्हाला त्या मान्य होतील तर मी तुमच्याबरोबर कार्य करण्यास सिद्ध आहे. पण जर तुम्हाला त्या मान्य नसतील आणि तुम्ही माझा धिक्कार करून मला भारतातून घालवून द्याल, तरी मी परत येऊन तुम्हाला सांगेन की आपण सर्वजण बुडत आहोत आणि तुमच्यापैकीच एक म्हणून मी तुमच्यामध्ये आलेलो आहे. आणि आपण जर बुडून नष्ट होणार असलो तर आपण सर्वजण मिळून बुडून जाऊया, पण आपल्या तोंडातून एकही कटू शब्द कदापिही बाहेर न पडो.